नमस्कार मंडळी, मी सायली. माझे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे बीटरूटची पराठा. बीटरूट खाणं शरीराला खूपच फायदेशीर आहे, त्यामुळे रोज थोडं का होईना बीटरूट खायला पाहिजे. आणि घरातले मोठ्यापासून लहानपर्यंत सहज खा म्हणून दिले तर कोणीच खात नाही. त्यामुळे असं पराठा बनवून घातलं ना, सहज खाल्लं जाईल सगळे लोक. त्यासाठी काय काय साहित्य लागते मी दाखवते. चला, आधी 2 बीटरूट, हिरवी मिरची, लसूण आणि भाजलेले बेसनाचं पीठ, एकदम बारीक केलेली कांदा आणि मेथी, कसुरी मेथी घेतलेलं आहे. थोडंसं भाजून घ्यायचं कसुरी मेथी. त्यानंतर आमचूर पावडरने थोडंसं आंबटपणा येते आणि टेस्ट लागते. आणि थोडंसं मी चीज घेतलेलं आहे. त्यानंतर एकदम बारीक असलेल्या ह्याच्याने खिसणीने खिसून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचे. पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं नाही, कारण टेस्टला छान लागत नाही आणि त्याच्यातलं सत्व सगळं निघून जातं. त्यामुळे थोडंसं पिऊन घ्यायचं, कारण त्याच्यातलं मॉइश्चर कमी करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण हे दुसरं बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं. पिळलेले बीटरूट आता एक वाटण बनवून घ्यायचे. त्याच्यात हिरवी मिरची, जिरं, अजवाईन आणि धनिया आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरला एकदम बारीक असं भरडून घ्यायचं. त्यानंतर आमचूर पावडर आणि थोडंसं कट केलेला कांदा, कसुरी मेथी आणि भाजून घेतलेलं बेसनचं पीठ 2 चमचा घालायचे आणि आवडीनुसार मीठ घाला आणि थोडंसं हळद घालायचं. आणि मी इथं हिरवी मिरची वापरली म्हणून वरचं मी लाल तिखट घातलं नाही. आणि आता ह्याच्यात चीज खिसून घालायचं आहे. सगळं एक क्यूब सगळं मी घातलेलं आहे. टेस्टला पण छान लागतात आणि मुलं आवडीने खातील चीज घातले तर. त्यासाठी मी चीज घातलेलं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बीटरूटचे पराठा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बीटरूटमधलं अजून पाण्याची मॉइश्चर आहे असं वाटत असेल तर वरनं 2 चमचे बेसनाचं पीठ घाला. आता ऑलरेडी घातले तरी वाटत असेल तर घाला, नाही तर नाही. आणि त्यानंतर छोटे आकाराचे पिठाचे गोळा घ्यायचा, थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्याच्यात बीटरूटची स्टफिंग भरायचं. आणि कणिक जरा जास्ती धरायचं तर पराठा छान होतात. आता स्टफिंग करून घेतली की थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि अलगद आणि सावकाश हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. बीटरूटची अशी पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या टिफिनसाठी करू शकता. एकदम भारी लागते आणि खायलासुद्धा खूप छान लागते दही आणि बीटरूटची पराठा. आता पराठा लाटून झालेला आहे. तवा मी ऑलरेडी गरम करून घेतले होते. तव्यात घालायचं आणि दोन्ही साईडला थोडंसं तेल लावायचं, नाहीतर बटर तूप लावा, अगदी छान लागतील. आता दोन्ही साईडला जरा लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. कधी पण पराठा भाजताना ना जर जास्ती वेळ भाजून घ्यायचं, आलटून पलटून. टेस्टला पण छान लागते आणि चांगलं पण भाजतात, कारण पराठा जरा जाड असतात ना, त्यामुळं. आता बघा, पराठा बनवून तयार झालेला आहे. पराठा बनवून झाल्यावर मी माझ्या मुलाला दिलं होतं. त्याने खाल्लं आणि अगदी छान झालं म्हणून त्यांनी सांगितलं. कारण मला वाटलं बीटरूटचे पराठा छान लागतात का नाही, पण तो अगदी छान लागतात आणि टेस्टला तर शब्दात सांगू शकत नाही, एवढं भारी लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्या पराठ्यासोबत दही, नाहीतर लोणचं आणि टोमॅटो सॉस देखील अगदी छान लागते. मी तिन्ही सोबत खाल्लेलं आहे, खूप छान लागतं आहे. चला तर मंडळी, हार्डली 2 ते 3 मिनटात एकदम हेल्दी, पौष्टिक अशी बीटरूटची पराठा बनवून तयार झालेला आहे. पराठ्याची रेसिपी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. थँक्यू.